ज्येष्ठ नागरिक संघ आमचा जो पॉवरफुल ग्रुप आहे त्यांनी ज्येष्ठ नागरिकच्या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी मला ज्येष्ठ नागरिक धोरण, प्रशासन आणि आर्थिक तरतूद याच्यावर मला बोलायला सांगितलेलं आहे. एक तर 2013ला ज्येष्ठ नागरिक धोरण केलेलं आहे आणि सेटकी धोरण करून होत नाही, त्याची इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी करणं ते सतत अपडेट करणं हे अत्यंत गरजेचं असतं. ते झालेलं नाही आणि हा आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो की ज्येष्ठ नागरिक धोरणमध्ये अनेक नवीन नवीन बदल आता झालेले आहेत आणि ते बदल करून अद्ययावत मॉडर्नाइज करून अद्ययावत म्हणजे अपडेट करून ते गेलंच पाहिजे. मुंबई महानगरपालिका ज्येष्ठ नागरिक ज्याच्या 11% पॉप्युलेशन आहे ती काही वर्षांनी 20% होणार आहे, एक 15-20 वर्षांनी. याच्यासाठी स्पेशल बजेट नाही ही खेदाची गोष्ट आहे मुंबई महानगरपालिकेला की तुम्ही ॲलोकेटेड किमान तुम्ही 10% तरी निधी हा तुम्ही राखीव ठेवला पाहिजे ज्येष्ठ नागरिकांच्या अंमलबजावणीसाठी धोरणाच्या. कारण ते सगळ्यात जास्ती टॅक्स पेअर आहेत, आयुष्यभर त्यांनी मेहनत केलेली आहे, नंतर ते रिटर्न घ्यायचे दिवस येतात त्या काहीच नसतं. तर ते 10% बजेट मग कशासाठी करायचं ते आपण नंतर सांगू. कारण हेल्थ, आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणखी इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक विभागामध्ये नोडल ऑफिसर सिनियर सिटीजनचा असलाच पाहिजे. म्हणजे एक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं ह्याच्यामध्ये सगळं आलं असं नाही. अनेक गोष्टी नगरसेवक निधीमधून क्रिएट करू शकतात. इन्फ्रास्ट्रक्चर सिनियर सिटीजन डे केअर सेंटर्स नाही आहेत मुंबई सारख्या ठिकाणी. वी कॅनॉट हॅव ओल्ड एज होम बिकॉज ऑफ पॉसिटी ऑफ स्पेस. पण डे केअर सेंटर्स जे आहेत मॅक्झिमम जर त्यांनी उभे केले ठिकठिकाणी तर मला असं वाटतं दुपारचा जो वेळ आहे सिनियर सिटीजनचा तो चांगला उपयोगी करता येईल आणि अनेक ॲक्टिव्हिटीज तिकडे होतील. पण 20% आपण मागितलेलं आहे की 20% नगरसेवक निधी मस्ट बी ॲलोकेटेड फॉर सिनियर सिटीजन्स ॲक्टिव्हिटीज. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची एक भवन असलं पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी. ज्येष्ठ नागरिक भवन असं एक वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे. त्या भवनामध्ये जेव्हा सगळे ज्येष्ठ नागरिक जातील तर त्यांना आपल्या हक्काचं एक ठिकाण पाहिजे. कुठे चालले? ज्येष्ठ नागरिक भवन मध्ये मी जातो. पण ज्येष्ठ नागरिक भवन नुसतं बिल्डिंग न बांधता तिकडे सिनियर ऑफिसर जॉईंट कमिशनरच्या लेवलचं तिथे इम्प्लिमेंटेशनसाठी बसले पाहिजेत आणि अनेक ॲक्टिव्हिटीजसाठी ते तिथे बसले पाहिजेत. आणि ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रोग्राम्स, सेवाभावी प्रोग्राम, उपक्रम किंवा ज्याला आपण म्हणतो ट्रेनिंग प्रोग्राम्स आणि इंटरजनरेशनल बॉन्डिंगसाठी मुलांनी पण तिथे व्हिजिट द्यायला त्यानेही बरं वाटेल. तिथे नुसते सिनियर सिटीजन नाही जाणार, ते यंग ग्रुप सुद्धा जाईल आणि त्यांना एक त्यांचं एक ट्रेनिंग सेंटर मिळेल वेअर बोथ द जनरेशन्स कॅन जेल टुगेदर. देअर विल बी वन डेडिकेटेड डे फॉर इंटरजनरेशनल बॉन्डिंग ॲक्टिव्हिटी. त्याचप्रमाणे क्लस्टर कम्युनिटीमध्ये त्यांना ॲडिशनल FSI द्या, अधिक द्या जर त्यांनी हे केलं तर. त्याच्यामुळे सगळे दोन्ही जनरेशनसाठी एकत्र राहू शकते. आणि ट्रेनिंग इन फायनान्शियल प्लॅनिंग फॉर ओल्डर ॲडल्ट टू क्रिएट लाईव्हलीहूड अपॉर्च्युनिटी. म्हणजे आपण सिल्वर इकॉनॉमी बोलतो, त्यांना जर कळलं की आपण आपली सेव्हिंगमध्ये चांगलं लाईव्हलीहूड सुद्धा करू शकतो तर अशा प्रकारचे अपॉर्च्युनिटी निर्माण करणं. फायनान्शियल लिटरसी आपल्याकडे फक्त 3% आहे. 3%. अमेरिकेमध्ये ती 60%. महिलांमध्ये तर ती आणखी कमी आहे. पण तुम्ही कुठेही इन्व्हेस्ट करा पण फायनान्शियल लिटरसी तुम्हाला कळली पाहिजे. त्याच्यामुळे सायबर फ्रॉड्स होणार नाही. नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिजिटल ॲक्सेस अँड लिटरसी टू द ओल्डर ॲडल्ट.